मरणाहाती सुटली काया, मरणाहाती सुटली काया, विचारिया निश्चये, ना सोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची, न देखेसे झाले श्रम, न देखेसे झाले श्रम, आले वर्म हात आहे, ना सोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची, तुका म्हणे कैची किव, तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, ना सोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची, महायोग पीते तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तू, दुसरे चरणाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे, सर्वविद्यां प्रदा भव. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, महासंत महावैष्णव, विश्वमौली ज्ञानोबराय यांना सुद्धा प्रिय असावा तथा भूषात वारकरी संप्रदायामध्ये फार असा मोठा अधिकार प्राप्त असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबराय विठ्ठल.
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग 4 चरणाचा आहे. हा जो काही अभंग आहे, हा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेकरिता आज मी या ठिकाणी घेतलेला आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की माझी जी काही काया आहे, माझं जे काही शरीर आहे, ते मी काय केलेलं आहे, मरणाच्या ताब्यातून सोडवलेलं आहे. बघा, अभंगाचा विस्तृत विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. परंतु तत्पूर्वी एक वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अल्पसा परिहार द्यायचा झाला तर सर्वांना ज्ञातच आहे की किम निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहे. तरीही एक वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून सांगायचं झालं तर आज या ठिकाणी कैलासवासी सौ मनीषा सुखदेव डेरले, मनीषाताईंना जाऊन 1 वर्षाचा कालावधी या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्या असणाऱ्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही जी काही सेवा आहे त्यामध्ये त्यांचा समस्त डेरले परिवार असेल, गंगा भागीरथी चंद्रभागाबाई बाजीराव डेरले, त्यांच्या असणाऱ्या सासू श्री दिनकरराव विश्राम डेरले, श्री छगनराव विश्राम डेरले, श्री जगनराव विश्राम डेरले, डॉक्टर उत्तमराव विश्राम डेरले, डॉक्टर दिलीपराव विश्राम डेरले, हे असणारे त्यांचे सासरे श्री सुखदेव बाजीराव डेरले, त्यांचे असणारे पती श्री बाळासाहेब बाजीराव डेरले, त्यांचे असणारे भाया श्री नारायण बाजीराव डेरले, श्री गोकुळ साहेबराव डेरले, हे त्यांचे असणारे दीर आणि श्रीमती द्रौपदाबाई साहेबराव धारराव, ह्या असणाऱ्या त्यांच्या आत्या सौ प्रतीक्षा सुचित कमानकर, कुमारी भूमी नारायण डेरले, ह्या असणाऱ्या त्यांच्या पुतण्या चिरंजीव प्रणव बाळासाहेब डेरले, चिरंजीव सर्वज्ञ सुखदेव डेरले, चिरंजीव गणेश नारायण डेरले आणि कुमारी धनश्री सुखदेव डेरले, त्यांच्या असणारी पुतणी, त्यांच्या असणारे मुलं मुली, या असणाऱ्या समस्त डेरले परिवाराने आजची जी काही सेवा आहे ती माझ्याकडे दिलेली आहे. खरं तर तुमच्या आणि माझ्या दर्शनाचा जो काही योग आहे तो ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी प्राप्त झाला ते काय नाव त्यांचं, हां, श्री नारायणराव डेरले, त्या असणाऱ्या दादांच्या निमित्ताने, म्हणजे त्यांच्याकडनं ही सेवा आमच्या गावातील श्री सतीश भाऊ आणि हरिभक्तपरायण श्रीराम भाऊ नाही का, यांच्याकडे ती सेवा आली आणि त्यांच्याद्वारे ही सेवा मला या ठिकाणी प्राप्त झाली. तर निश्चितच या ठिकाणी ही जी काही सेवा आहे ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल. आपल्याला अभंगाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याकडे हे जे काही गुणीजन उपस्थित आहे यांचंही या ठिकाणी थोडंसं आदरातिथ्य करायचं आहे. बघा, या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण रासनी गुरुजी नाही का, यांचं फक्त इथून मागे नावच ऐकत आले होते बरं का, आणि आज प्रत्यक्षात गुरुजींचं दर्शनाचा योग मला या ठिकाणी मिळाला. आमच्या बंधूंकडून फक्त नावच ऐकलेलं होतं गुरुजींचं, परंतु आज प्रत्यक्षात, आणि ते पण माझ्या कीर्तनाला साथ त्यांची लाभली, त्याबद्दल मी गुरुजींचेही आभार मानते. त्याचबरोबर श्री हरिभक्तपरायण रवी महाराज जगताप, बाबांचाही गोड असा आवाज आहे नाही का, बाबांचीही साथ मला आज या असणाऱ्या कीर्तनासाठी लाभली, त्याबद्दल बाबांचेही आभार मानते. त्यानंतर श्री हरिभक्तपरायण आमचे असणारे बंधू श्री अक्षय महाराज हिंगे, ज्यांचा सुरांचा कधीच क्षय नाही हो नाही का, असे आमचे अक्षय महाराज आमचे असणारे बंधू, त्यांचीही आमच्या कीर्तनासाठी या ठिकाणी साथ लाभली, त्याबद्दल महाराजांचेही आभार. त्यानंतर मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज, महाराजांची सुंदर अशी साथ आजच्या कीर्तनासाठी लाभली, त्याबद्दल महाराजांचेही आभार या ठिकाणी मानते. त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी, भजनी, टाळकरी, आता सर्वांचे नावं काही मला ज्ञात नाही आणि या ठिकाणी घेणंही शक्य नाही, तरी तुम्हाला सर्वांना याच
ठिकाणून मी साष्टांग प्रणाम करते आणि या ठिकाणी बसलेले हरिभक्त पारायण श्री महाराजांचं नाव आदिनाथ महाराजच का आदिनाथ महाराज हे या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहिले. सर्व एक एक नाही का तोलामोलाचे व्यक्तिमत्व आहे, परंतु नावं काही मला ज्ञात नाही आणि या ठिकाणी घेणंही सर्वांचे नावं शक्य नाही. त्यामुळे चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर या ठिकाणी माफ करा आणि अधिक विलंब न करता आता आपल्या सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल खरं तर मानवी जीवनामध्ये विचार जर केला तर या ठिकाणी मुख्यत्वाने शरीराचे 3 प्रकार पडतात बरं का. किती प्रकार पडतात? 3 प्रकार. बघा आता खरं तर 11:15 झाले नाही का, 12 तर वाजले आणि आपली वेळ होती 10 ते 12. आपल्याला खूप उशीर झाला. राहिलेला 1 तासामध्ये आपल्याला ही सेवा समाप्त करायची आहे. म्हणून सर्वांनी अगदी व्यवस्थित कीर्तन श्रवण करायचं आहे आणि या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. विठ्ठल खरं तर मानवी जीवनामध्ये जर विचार केला तर मुख्यत्वाने शरीराचे 3 प्रकार या ठिकाणी पडतात. एक आहे स्थूल शरीर, दुसरं आहे सूक्ष्म शरीर आणि तिसरं आहे कारण शरीर. परंतु आता आपल्याला या ठिकाणी स्थूल शरीराच्या काही अवस्था बघायच्या आहे की ज्याचा संबंध या ठिकाणी कारण देहाशी आणि सूक्ष्म देहाशी आहे. तर या स्थूल शरीराच्या अवस्था कुठल्या तर बघा, एक आहे जागृती, दुसरी आहे स्वप्न, तिसरी आहे सुषुप्ती, चौथी आहे मूर्छा आणि 5वी आहे मरण. अशा 5 प्रकारच्या अवस्था या ठिकाणी शास्त्रांनी सांगितलेल्या आहे. आता जागृती म्हणजे काय हो? हां, आपण सर्वजण जागे आहात याला काय म्हणायचं? जागृती. किंवा नाहीच समजलं तर माझ्या क्रियेची प्रतिक्रिया ही तुमच्या चेहऱ्यावरती जर मला दिसली तर समजायचं की काय आपण जागे आहोत नाही का, याला म्हणतात जागृती. दुसरी अवस्था आहे सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे काय? मनुष्य दिवसभर थकतो, थकल्यानंतर विश्राम करतो, त्याला काय म्हणतात? सुषुप्ती असे म्हणतात. तिसरी अवस्था आहे स्वप्न. स्वप्न म्हणजे काय तर बघा, आपण दिवसभर श्रम करतो आणि श्रम केल्यानंतर आपण थकतो, थकल्यानंतर आपल्याला ज्या विश्रांतीची गरज असते त्याला सुषुप्ती म्हणायचं आणि त्या असणाऱ्या सुषुप्तीच्या अंतर्गत आपल्याला जे काही चित्र दिसते त्याला काय म्हणायचं? स्वप्न असं म्हणायचं बरं का. चौथी अवस्था आहे मूर्छा. आता मूर्छा म्हणजे काय हो? एखाद्या दिवशी आपल्या लहान मेंदूला जर आघात झाला आणि आपले शरीर जर शांत पडले तर त्याला काय म्हणायचं? मूर्छा. आणि आपल्या साध्या भाषेत म्हणायचं झालं तर काय? बेशुद्ध होणं नाही का, त्याला काय म्हणतात? मूर्छा. आता शेवटची आणि 5वी अवस्था आहे जिचा आपल्याला विचार या ठिकाणी करायचा आहे, ती म्हणजे मरण. तर बघा, मरण म्हणजे काय तर एक दिवस असा येतो की आपला जीवात्मा आपल्या शरीराला सोडतो, दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. धनंजय नावाचा प्राण हा आपल्या शरीराला फुगवतो. आपले शरीर हे अचेतन बनते आणि शरीराचे संपूर्ण चलनवलन हे काय होतं? बंद पडतं. त्या अवस्थेला काय म्हणायचं? मरण. विठ्ठल आता बघा, मरण हा किती अक्षरी शब्द आहे? हां, 3 अक्षरी. तोच शब्द उलटा करा, काय होतो? नरम नाही का. हा असणारा मरण हा शब्द आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या मनुष्याच्या समोर आल्यावर मनुष्य कसा होतो? नरम होतो नाही का. मनुष्य अत्यंत भयभीत होतो, घाबरतो. कारण का? याचं कारण एकच आहे महाराज, की आपण आयुष्यभर या असणाऱ्या भ्रष्टाचारातून, स्वैराचारातून योग्य मार्गाने अयोग्य मार्गाने मेहनत करून जेवढं काही कमवलेलं असतं ते सर्व याच ठिकाणी सोडावं लागतं, बरोबर आहे का नाही? आणि इथून कुठेतरी दूर आपल्याला जावं लागतं. म्हणून मरण हा शब्द फक्त आपल्यासमोर जरी आला तरी मनुष्य काय होतो? अत्यंत भयभीत त्या ठिकाणी होत असतो. मग बघा, मनुष्य त्या ठिकाणी मरणाला कधीच सामोरं जात नाही, उलट काय करतो? मरण टाळण्याचा प्रयत्न तो करत असतो नाही का. बघा कसा, हिरण्यकश्यपूचा कथाभाग सर्वांना माहिती आहे, परंतु विषय आला म्हणून आपण त्या ठिकाणी थोडासा स्पर्श करू. बघा, हिरण्यकश्यपूने काय केलं? खडतर अशी तपश्चर्या केली आणि त्या असणाऱ्या तपश्चर्येद्वारे भगवान ब्रह्मदेवाला त्याने काय केलं?
प्रसन्न करून घेतलं बरं का. कोणी? हिरण्यकश्यपूने. आता हिरण्यकश्यपूने भगवान ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं आणि प्रसन्न केल्यानंतर झालं असं की हिरण्यकश्यपू म्हटलं, देवा काय करा, मला अमरत्वाचं वरदान त्या ठिकाणी द्या. आता देवानं सांगितलं, म्हटले हे बघ हिरण्यकश्यपू, तुला अमरत्वाचं वरदान देणारा जर मीच एक दिवस जाणार आहे तर तुला अमरत्वाचं वरदान कसं देऊ. म्हटले तू एक काम कर, दुसरा काहीतरी वर माग. काय म्हटले? तू काय कर म्हटले, दुसरा काहीतरी वर माग. मग आता असं सांगितल्यानंतर हिरण्यकश्यपूने काय केलं, आपलं डोकं चालवलं आणि म्हटले ठीक आहे, काय करा म्हटले, तुम्ही मला अमरत्वाचं वरदान देऊ शकत नाही ना, तर मग काय करा, तुम्ही त्या ठिकाणी मला असा वर द्या की मला रात्री मरण नको, मला दिवसा मरण नको, मला आत मरण नको, मला बाहेरही मरण नको, मला आकाशात मरण नको, मला जमिनीवर मरण नको, मला पशुकडून मरण नको आणि मनुष्याकडून सुद्धा मरण नको, सजीवाकडून मरण नको, निर्जीवाकडून मरण नको, शस्त्राकडून मरण नको आणि अस्त्राकडून सुद्धा मरण नको. आता असं सर्व सांगितलं आणि भगवान ब्रह्मदेवही तथास्तु तथास्तु असं म्हणत गेले. परंतु बघा हिरण्यकश्यपूचा असा गोड गैरसमज झाला की काय, की मी अमरत्वाचं वरदान प्राप्त केलं. परंतु बघा जो वरती बसलेला आहे तो एवढा सोपा आहे का महाराज? नाही का. भगवान महाविष्णूंनी काय केलं, नरसिंह हा अवतार धारण केला आणि याने सांगितलं होतं की रात्री मरण नको, दिवसाही मरण नको. म्हणून बरोबर सायंकाळच्या सूर्यास्तानंतर त्याने सांगितलं होतं की आत मरण नको, बाहेर मरण नको. म्हणून ते असणाऱ्या दरवाजाच्या उंबरठ्यावरती त्याने सांगितलं होतं की काय, आकाशातही मरण नको आणि जमिनीवर सुद्धा मरण नको. म्हणून देवाने काय केलं, आपल्या स्वतःच्या असणाऱ्या मांडीवरती याने सांगितलं होतं की काय, पशुकडून मरण नको, मनुष्याकडूनही मरण नको आणि सजीवाकडून सुद्धा मरण नको, निर्जीवाकडून मरण नको, शस्त्राकडून मरण नको आणि अस्त्राकडून सुद्धा मरण नको. म्हणून देवाने काय केलं, आपल्या असणाऱ्या हाताच्या बोटाच्या नखांनी याचे पोट फाडले, परंतु याला मारले. बघा दृष्टांत संपला. सांगण्याचा माझा इत्यर्थ एकच आहे, आपण कितीही मरण टाळण्याचा प्रयत्न केला तरी मरण काही टळत नाही. मग तरीही लोक नाही का मरण टाळण्याचा प्रयत्न करत असतं. बघा जीवनामध्ये मरणाची आठवण ही साधनेची फार मोठी साधना आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल ज्याने आपल्या जीवनामध्ये मरणाची आठवण ठेवली ना महाराज, त्याला त्या ठिकाणी त्याचा जे काही आयुष्य आहे ते नक्कीच त्या ठिकाणी जीवन सफल होतं. ते म्हणजे कसं बघा, काय झालं की एक असणारा राजा, त्या असणाऱ्या राजाला महाराज अनेक पत्न्या करण्याचा छंद बरं का, अनेक पत्न्या करण्याचा छंद. आणि मग काय झालं की त्याच्या असणाऱ्या अशा छंदापायी त्याची जी काही कामशक्ती होती ती काय झाली, नष्ट झाली. मग आता राजाला वाटलं की असं जीवन जगणं म्हणजे काय आहे, लाजिरवाणेपणाचं लक्षण आहे म्हटले. मग राजाने काय केलं, म्हटले आपण एक काम करू, कुठेतरी रानावनामध्ये जाऊ आणि आपण काय करू म्हटले, आत्महत्या करून घेऊ. म्हणून राजा आत्महत्येसाठी त्या ठिकाणी निघाला आणि जात असताना काय झालं की राजाला त्या असणाऱ्या रस्त्यामध्ये एका साधूंचा आश्रम त्या ठिकाणी लागला. मग याला असं वाटलं की आता आपल्याला मरायचंच आहे, तर जाता जाता साधूंच्या चरणावरती मस्तक त्या ठिकाणी ठेवून जाऊ. मग आता राजाने काय केलं की साधूंच्या आश्रमामध्ये गेला आणि गेल्यानंतर झालं असं महाराज, हा त्या साधूंच्या समोर गेला आणि साधूंना नमस्कार केला आणि नमस्कार केल्याबरोबर साधूंनी सुद्धा ओळखलं की म्हटले काय रे बाबा, शरीरावरती तर सर्व राजचिन्ह दिसत आहे परंतु चेहऱ्यावरती मृत्यूची शोक कळा का. त्यावेळेस याने सांगितलं, म्हटले महाराज तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. म्हटले काय झालं, म्हटले मी त्या ठिकाणी आत्महत्या करण्यासाठीच निघालेलो आहे. म्हटले का रे बाबा, असं काय झालं की तू आत्महत्या करत आहे. मग त्यावेळेस साधू सांगताय, म्हटले हे बघ राजा, जीवनामध्ये आत्महत्या काही करू नको, कारण
आत्महत्या करणं हे फार मोठं महापातक आहे. म्हटले बघ तू आत्महत्या काही करू नको, कारण शास्त्रामध्ये असे काही 5 हत्या या ठिकाणी सांगितलेल्या आहे. जो कोणी व्यक्ती ह्या 5 हत्या करतो त्याला कल्पाच्या अंतापर्यंत पिशाच्य योनीमध्ये फिरावं लागतं बरं का. विठ्ठल विठ्ठल आता बघा त्या हत्या कुठल्या, तर एक आहे गोहत्या, दुसरी आहे स्त्री हत्या, तिसरी आहे भ्रूण हत्या, चौथी आहे ब्रह्महत्या आणि 5वी आहे आत्महत्या. कुठल्या कुठल्या सांगितल्या मी. एक आहे गोहत्या म्हणजे आपल्या असणाऱ्या गोमातेची गायीची हत्या, दुसरी आहे स्त्री हत्या एका महिलेची एका स्त्रीची हत्या, तिसरी आहे भ्रूण हत्या म्हणजे एका छोट्या बालकाची हत्या, चौथी आहे ब्रह्महत्या म्हणजे एका ब्राह्मण देवतेची हत्या आणि 5वी आहे आत्महत्या. तर साधूंनी सांगितलं की म्हटले हे बघ बाबा, जीवनामध्ये जो कोणी व्यक्ती ह्या 5 हत्या करतो त्याला कल्पाच्या अंतापर्यंत पिशाच्य योनीमध्ये फिरावं लागतं. त्यामुळे तू काही आत्महत्या करू नको. आता असं सांगितलं महाराज, परंतु राजा काही ऐकायला तयार होईना. म्हटले हे बघ राजा, बरं तुला करायची ना आत्महत्या तर कर म्हटले, परंतु तुझ्या आत्महत्येचं कारण काय आहे ते तरी मला सांग. त्यावेळेस त्याने सांगितलं, म्हटले महाराज मला माझ्या जीवनामध्ये अनेक पत्न्या करण्याचा छंद आणि त्या असणाऱ्या छंदामध्ये माझी संपूर्ण अशी कामशक्ती नष्ट झाली, त्यामुळे मला असं जीवन जगणं हे लाजीरवाणीपणाचं लक्षण वाटतंय. मग म्हटले बस एवढंच. मग साधूंनी काय केलं की साधूंच्या समोर एक धुनी पेटलेली होती, त्यांनी त्याच्यातून चिमूटभर भस्म काढलं आणि त्या असणाऱ्या राजाच्या हातावरती दिलं. आणि झालं असं महाराज, राजाच्या हातावरती चिमूटभर भस्म दिलं आणि स्वतः त्या असणाऱ्या धुनीतून मुठभर भस्म काढून स्वतः ते खाल्लं. आणि राजाला सांगितलं की राजा एवढं भस्म खा म्हणजे तुझं काम होऊन जाईल. मग आता असं सांगितलं आणि सांगितल्यानंतर राजा घरी आला आणि राजाचा विश्वास होता महाराज, राजानेही ते भस्म खाल्लं. खाल्ल्यानंतर राजाची पहिल्यापेक्षा कितीतरी कामशक्ती ही काय झालेली होती, उद्दाम झालेली होती नाही का. मग आपलं त्या ठिकाणी मनुष्य जीवनाचा असा आहेच नाही का, विनाशकाले विपरीत बुद्धी नाही का. आपलं जर काहीतरी चांगलं झालं तर आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी विपरीत बुद्धी सुचतच असते. मग राजा म्हटला की मी जर चिमूटभर भस्म खाल्लं तरी मी एवढा उद्दाम झालो नाही का, तर मुठभर भस्म खाणारे साधू यांचं काय होत असेल. म्हटले चला म्हटले जाऊन प्रत्यक्षात साधूंना विचारू. म्हणून साधूंना विचारण्याकरता राजा आला आणि आल्याबरोबर साधूंनी ओळखलं. मग साधू म्हटले काय रे बाबा तुझं काम झालं नाही का. म्हटले माझं काम झालं, परंतु मला प्रश्न आहे. म्हटले साधू महाराज मी जर चिमूटभर भस्म खाल्लं तरी मी एवढा उद्दाम झालो, मुठभर भस्म खाणारे तुम्ही साधू तुमचे काय होत असेल. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस साधू महाराज म्हटले हे बघ राजा, माझं काय होत असेल हे मी तुला नंतर सांगतो म्हटले, परंतु मला आत्ता तुझ्या चेहऱ्याच्या सामुद्रिकाहून असं कळतं आहे की येत्या 7व्या दिवशी 3 वाजता तुझा काय आहे म्हटले मृत्यू आहे. मग आता मला सांगा, आपल्याला जर एखाद्याने आपला मृत्यू सांगितला तर आपण किती आनंदाने त्याचा स्वीकार करू का, नाही ना. तसं राजाला सांगितल्यानंतर राजाही अत्यंत भयभीत झाला. म्हटले साधू महाराज मी आता काय करू. म्हटले तुला काय करायचं ते कर, परंतु मी फक्त तुला सूचना देण्याचं काम केलेलं आहे. मग आता असं सांगितल्यानंतर राजा तत्पावली माघारी आला आणि आल्यानंतर राजवाड्यामध्ये राजा फक्त आणि फक्त 7व्या दिवसाची 3 वाजेची वेळची वाट त्या ठिकाणी बघू लागला. विठ्ठल विठ्ठल. मग आता राजा 7व्या दिवशी 3 वाजेची त्या ठिकाणी वाट बघतोय आणि असं करता करता बरोबर 7वा दिवस त्या ठिकाणी आला. 7व्या दिवसाची 3 वाजेची वेळही आली तरीही राजा काही मेला नाही. मग आता राजाला असं वाटलं, साधू महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 3 वाजता आपण काय होणार होतो म्हटले मरणार होतो.
मग 4ही वाजले तरीही राजा मेला नाही. रात्री 12ही वाजले तरीही राजा मेला नाही. शेवटी 8वा दिवस उगवला. 8व्या दिवशी राजा त्या ठिकाणी उठला आणि उठल्यानंतर त्याने काय केलं, स्वतःला असा चिमटा काढला. कारण का, त्याला असं वाटलं की साधू महाराजांनी सांगितलं होतं की येत्या 7व्या दिवशी 3 वाजता तुझा मृत्यू आहे. परंतु म्हटले साधू महाराजांचं गणित काय चुकलं का काय, म्हटले पुन्हा जाऊन विचारू. आता बघा बरं का, पुन्हा राजा साधू महाराजांकडे गेला आणि म्हटले महाराज तुम्ही सांगितलं होतं की काय येत्या 7व्या दिवशी 3 वाजता माझा मृत्यू आहे, परंतु मी तर गेलोच नाही म्हटले. मग त्यावेळेस साधू महाराज हसले आणि साधू महाराजांनी सांगितलं, म्हटले बघ राजा 7व्या दिवशी 3 वाजता तुझा मृत्यू नव्हता म्हटले आणि तू मरणारही नव्हता. म्हटले मग महाराज तुम्ही असं का सांगितलं. म्हटले बघ राजा की तुझा प्रश्न होता की मी जर चिमूटभर भस्म खाल्लं तरी मी एवढा उद्दाम झालो, म्हणजे कोण, राजा, आणि मुठभर भस्म खाणारे तुम्ही साधू तुमचं काय होत असेल. मग त्या असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच मी तुला असं सांगितलं होतं. म्हटले बघ मी जर 7व्या दिवशी 3 वाजता तुझा मृत्यू सांगितला तर तू तुझ्या संसारामध्ये किती रममान झालास. म्हटले महाराज तुम्ही 7व्या दिवशी 3 वाजता माझा मृत्यू सांगितला तर कशाचा संसार, म्हटले कशाचे ते नोकर चाकर, कशाचा तो असणारा तो राज्यकारभार. माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त 7व्या दिवसाची 3 वाजेची वेळ काय होत होती, म्हटले फिरत होती. म्हटले बघ राजा तुला 7व्या दिवशी 3 वाजता तुझा मृत्यू सांगितला तरी तू एवढा घाबरलास. म्हटले तर आम्ही तर प्रत्येक क्षणाला आमचा मृत्यू आहे याची आम्ही आठवण ठेवत असतो, त्यामुळे आम्हाला त्या कामाची अभिव्यक्ती होईलच कशी. विठ्ठल विठ्ठल बघा सांगण्याचा इत्यर्थ एकच आहे माझा की जीवनामध्ये ज्याने मरणाची आठवण ठेवली त्याचं जीवन काय झालं, सफल झालं. मग आपण जीवन जगत असताना सगळ्या गोष्टींची आठवण ठेवतो, बरोबर आहे की नाही. त्या ठिकाणी आपण आपल्या मुलाबाळांचे लग्न करतो, त्यांचे लग्न झालं की त्यांच्या मुलांचे लग्न करतो, नाही का. सगळ्या गोष्टींची व्यवस्था आपण या ठिकाणी करत असतो, परंतु स्वतःच्या मरणाची तयारी आपण कधीच करत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग बघा आपल्या मरणाची तयारी करायची म्हणजे काय करायचं हो. आपल्याला देवाने एवढा सुंदर 3.5 हाताचा नरदेह दिलेला आहे, बरोबर आहे का नाही, बरोबर आहे की नाही. मग हा देवाने दिलेला देह आहे याचा आपण सदुपयोग केला पाहिजे की नाही. आपण ज्यावेळेस कीर्तनात बसतो कीर्तनकार आपल्याला सांगतात की काय करा, हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामजप त्या ठिकाणी करा. आपण करतो का, नाही करत, नाही का. मग देवाने एवढं सुंदर शरीर आपल्याला दिलेलं आहे, कशासाठी दिलेलं आहे हो, कशासाठी दिलेलं आहे, भजनासाठी दिलेलं आहे, नाही का. देवे दिला देह भजना गोमाटा तोया झाला फाट बालिकेचा, तोया झाला फाट बालिकेचा. देवे दिला देह भजना गोमाटा तोया झाला फाट बालिकेचा, तोया झाला फाट बालिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने एवढं सुंदर आपल्याला शरीर दिलं, कशासाठी दिलं, भजनासाठी दिलंय, नाही का. एवढा 3.5 हाताचा देह आपल्याला दिला, कशासाठी दिला, भजनासाठी दिला. मग एवढं सुंदर आयुष्यही आपल्याला भेटलेलं आहे भजनासाठी, नाही का. परंतु आपण ते भजन काही करत नाही. मग बघा ज्या वेळेस आपण वरती जातो आणि वरती गेल्यानंतर भगवान परमात्मा आपला हिशोब घेत असतात बरं का. आणि तो हिशोब अतिशय सुंदर पद्धतीने घेत असतात. कसा, ज्यावेळेस आपण वरती जातो ना त्यावेळेस भगवान परमात्मा विचारतात, सांगा एवढे सुंदर हात मी तुम्हाला दिले, तुम्ही याचं काय केलं, काय केलं असतं महाराज. आपण या असणाऱ्या हातांनी त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याचं भजन करण्याऐवजी काहीतरी
वाईट काम या हाताने आपण केलेलं असतं नाही का. पुन्हा भगवंत विचारतात, सांगा एवढं सुंदर मुख मी तुम्हाला दिलं, एवढे सुंदर डोळे मी तुम्हाला दिले, एवढे सुंदर कान मी तुम्हाला दिले आणि एवढं सुंदर मन मी तुम्हाला दिलं, तुम्ही याचं काय केलं? काय केलेलं असतं महाराज आपण याचं? देवाने एवढं सुंदर मुख दिलंय कशासाठी हो? त्याच्या गुणगानासाठी नाही का. परंतु आपण काहीतरी वाईट ओंगाळ या तोंडाने बोलत असतो. त्याने एवढी सुंदर डोळे नेत्र आपल्याला दिलेले कशासाठी दिले? त्याचा असणारा सगुण साकार रूप बघण्यासाठी. आपण वाईट काहीतरी या डोळ्यांनी बघत असतो नाही का. मग हा सर्व असा हिशोब भगवान परमात्मा त्या ठिकाणी घेत असतात आणि हा असणारा हिशोब देताना आपली जर काही गडबड झालीच तर भगवान परमात्मा आपली खडबड केल्याशिवाय मात्र राहत नाही बरं का. विठ्ठल विठ्ठल मग बघा, आपणही वरती गेल्यानंतर आपल्याला असा हिशोब द्यायचा आहे. म्हणून प्रत्येकाने आत्ताच सावध व्हा नाही का. आपल्या जीवनातला क्षण सुद्धा आपण वाया घातला नाही पाहिजे. कारण का आपल्या जीवनातील क्षणाचा सुद्धा आपल्याला भरोसा आहे का. आपण आत्ता या ठिकाणी कीर्तनात बसलोय, आपण कीर्तन ऐकतायत, मीही कीर्तन करते, परंतु थोड्या वेळाने आपलं काही होईल सांगता येतं का? सांगता येतं का? नाही ना. मग आपल्या जीवनात क्षणाचा सुद्धा आपला भरोसा नाही. म्हणून जीवनामध्ये जो क्षण तुम्ही जगत आहात ना त्याचा सदुपयोग करा. विठ्ठल विठ्ठल बघा, आपण आपल्या जीवनामध्ये सर्व कमावलेली जी काही धनसंपत्ती आहे ती सुद्धा कुठे राहणार आहे? इथेच राहणार आहे. आपण सोबत काही नेणार आहे का? हां, तुकोबाराय सांगतात, सांगा ते कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी नाही का. सोबत कवडी सुद्धा जात नाही. सर्व कमावलेली धन संपदा, आपली असणारी प्रतिष्ठा कुठे राहते? याच ठिकाणी राहते नाही का. आणि इथून कुठेतरी दूर आपल्याला निघून जायचं असतं. शास्त्रकार या ठिकाणी वर्णन करतात, धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्य गृहद्वारे जन स्मशाने देहचितायां परलोक मार्गे कर्मानुको गच्छति जीव एकः. बघा, शास्त्रकार सांगतात धन कुठे जाणार आहे? भूमीत जाणार आहे. गाय कुठे राहणार आहे? गोठ्यात. आपली असणारी भार्या, आपली असणारी पत्नी कुठपर्यंत सोबत येणार आहे? दरवाजापर्यंत. आप्तेष्ट नातेवाईक कुठपर्यंत सोबत आहे? स्मशानभूमीपर्यंत. तिथून पुढे वरती आपल्या एकट्यालाच आपला प्रवास करायचा आहे. बरोबर आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल बघा, त्यामुळे जीवन जगत असताना कसं जगा? चांगलं जगा नाही का. आपल्या जगण्याने कोणाला त्रास होणार नाही. जसं कैलासवासी सौ मनीषाताई नाही का, जसं मगाशी मी त्यांच्या घरी गेले तर त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं की ताईंचा स्वभाव अतिशय शांत होता नाही का. अतिशय शांत स्वभाव आणि अतिशय प्रेमळ असा स्वभाव ताईंचा होता. परंतु बघा, त्यांना त्या असणाऱ्या आजाराने ग्रासलं आणि शेवटी त्यांना आपली जीवन यात्रा संपवावी लागली नाही का. म्हणजे मनुष्याला कधी काय होईल सांगता येत नाही. जसं बघता बघता मनीषाताई आपल्यातून निघून गेल्या, तसं आपल्यालाही एक दिवस या ठिकाणून जायचं आहे नाही का. कबीरजी एके ठिकाणी सांगतात, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा इस जिंदगी का, इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है
साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। हो, क्या भरोसा है इस जिंदगी का आणि साथ देते नाही हे किसी का। बघा या ठिकाणून आपल्याला निघून जायचंय, आपला काही भरोसा आहे का? आहे का? नाही। आपण या ठिकाणी जन्माला येतो, जो जन्माला आला त्याला तर जावंच लागणार आहे। असं कोणी आहे का की जो जन्माला आला गेलाच नाही? आहे का? नाही। बघा हिरण्यकश्यपू खडतर तपश्चर्या करून मरण टाळण्याचा प्रयत्न केला, तरी मरण टळलं का? नाही टळलं। काय झालं महाराज की गरुडाची आई एकदा आजारी पडली बरं का, आणि आजारी पडल्यानंतर आता आपल्याकडे त्या ठिकाणी असं प्रथा आहे की एखादा व्यक्ती मनुष्य जर आजारी असला तर आपण काय करत असतो, त्याला भेटण्यासाठी जात असतो। तसं सर्व देवता लोक त्या असणाऱ्या गरुडाच्या आईला भेटण्यासाठी गेले। आता गरुडजी कोण? विष्णूचं वाहन नाही का। मग आता सर्व देवता लोक त्या ठिकाणी त्या असणाऱ्या गरुडाच्या आईला भेटण्यासाठी गेले, आणि गेल्यानंतर झालं असं, सर्वजण गेले, सर्वजण म्हटले की तुमची तब्येत लवकर बरी व्हावी, सर्वजण म्हटले। परंतु त्यामध्ये यमराज होते, यमराज काहीच बोलले नाही। कारण का? मारण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते कशाला काय म्हणाल नाही का। म्हणजे आपल्याला जर समोरून गिऱ्हाईक जर येत असेल तर आपण नाही म्हणणार आहे का? नाही, नाही का। मग तसं यमराज त्या ठिकाणी काहीच बोलले नाही, फक्त त्या ठिकाणून निघताना थोडंसं गालामध्ये स्मित हास्य केलं आणि त्या ठिकाणून परत निघाला। आता हे गरुडाने बघितलं, गरुडाने पाहिलं की अरे सर्वजण माझ्या आईला म्हटले की तुमची तब्येत लवकर बरी व्हावी, परंतु यमराज या ठिकाणी काहीच बोलले नाही, म्हणजेच नक्कीच याला माझ्या आईला या ठिकाणी मारायचं असेल। मग काय झालं की त्या ठिकाणी गरुडाने काय केलं, ताबडतोब यमराजाची भेट घेतली, आणि भेट घेतल्यानंतर यमराजाला विचारलं, म्हटले बघा तुम्ही आज आमच्या घरी आले होते? म्हटले हो आलो होतो। म्हटले सर्व देवता लोक त्या ठिकाणी म्हटले की तुमची आई लवकर बरी व्हावी, परंतु तुम्ही काहीच बोलले नाही, आणि वरून स्मित हास्य करून माझ्या आईकडे बघून तुम्ही हसले, म्हटले स्मित हास्य केलं। मग म्हटले असं का केलं? म्हटले हे बघ गरुडा, मी सांगू शकत नाही। म्हटले नाही नाही तुम्हाला सांगावंच लागेल। म्हटले आत्ता तुझी आई कुठे आहे? म्हटले तुम्ही ज्या वेळेस आमच्या घरून निघाले आणि माझ्या आईकडे बघून स्मित हास्य केलं तेव्हाच मला समजलं की तुम्हाला माझ्या आईला मारायचं आहे, म्हणून मी काय केलं, माझ्या आईला त्या घरातून उचललं आणि घनदाट अशा जंगलामध्ये एका झाडाच्या खोप्यामध्ये तिला सुरक्षितरित्या मी काय केलं, म्हटले ठेवून आलोय। त्यावेळेस यमराज म्हटले अरे वेड्या, तुझ्या आईला तू सुरक्षित जागेवरती ठेवलेलं नाही म्हटले, तर तिच्या मृत्यूनेच तिला काय केलेलं आहे म्हटले, तिथं बोलवलंय। म्हटले कसं? म्हटले बघ मी तुझ्या घरामध्ये असताना तिच्याकडे बघून स्मित हास्य केलं, त्याचं कारण म्हणजे की मी विचार केला की अजून 2 तासाने या महिलेला मरायचंय, ही जर अजून इथेच आहे तर ही हिच्या मरणापर्यंत पोचेल कसं काय? म्हटले विठ्ठल म्हटले तुझं जे काही, तिचं जे काही मरण आहे म्हटले तुझ्या आईचं, ते त्या असणाऱ्या झाडाच्या खोप्यामध्ये एका सर्पदंशाने तिचं मरण आहे, म्हणून मी त्या ठिकाणी स्मित हास्य केलं की काय या महिलेला अजून मरायचंय आणि ही तर अजून हिच्या घरामध्येच आहे, तर ही हिच्या मरणापर्यंत पोचेल कधी? विठ्ठल विठ्ठल। म्हणजे बघा दृष्टांत संपला, सांगण्याचा माझा इत्यर्थ एकच आहे की जीवनामध्ये आपण मरण टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मरण काही टळत नाही। आता बघा याही परिवारामध्ये उच्च शिक्षित सर्वजण आहे नाही का, डॉक्टर आहेत आणि अतिशय आनंदाची बाब आहे नाही का। एवढे उच्च शिक्षित आणि एवढे सुशिक्षित लोक असतानाही कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला नाही का, अतिशय आनंदाची बाब आहे। बघा एक प्रश्न करते तुम्हाला, डॉक्टर आपल्याला त्या ठिकाणी मरणाच्या दारातून वाचवतात म्हणजे आपलं मरण टाळता की आपलं मरण पुढे ढकलता? तो हां काय करता? काय करता? डॉक्टर आपलं मरण टाळता की आपलं मरण पुढे ढकलता? पुढे ढकलता। बरं आता ऐका, डॉक्टर आपलं मरण टाळतही
टाळतही नाही आणि पुढेही ढकलत नाही. तुम्ही म्हणाल कसं, नाही का? तर बघा, डॉक्टर आपलं मरण टाळतही नाही आणि पुढेही ढकलत नाही. त्याचं कारण म्हणजे असं की डॉक्टर आपण मरेपर्यंत चांगले कसे जगू याची ते काळजी घेत असतात. विठ्ठल म्हणजे बघा, सांगण्याचा इत्यर्थ माझा एकच आहे, मरण टाळण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी मरण काही टळू शकत नाही. मग आपण ज्या गाडीवर प्रेम केलं, ज्या असणाऱ्या शरीरावरती प्रेम केलं, ज्या असणाऱ्या माडीवरती प्रेम केलं, ते सर्व या ठिकाणी आपल्याला सोडायचं आहे आणि इथून कुठेतरी दूर आपल्याला निघून जायचं आहे, नाही का? जसं बघा, बघता बघता मनीषाताईला जाऊन आज 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला, नाही का? आणि अतिशय दुःखद घटना आहे महाराज, नाही का? त्यांचा असणारा परिवार त्या ठिकाणी म्हणजे या असणाऱ्या दुःखाच्या डोंगरातून सावरलेला असेल की नसेल, पण नाही का, एवढी दुःखद घटना आहे. त्यांचे असणारे मुलं, त्यांची असणारी एक कन्या आणि त्यांचा असणारा एक चिरंजीव, बघा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ती आई जाण्याचं दुःख किती आहे हे आपण सांगूही शकत नाही, नाही का? त्यांच्या जीवालाच माहिती आहे. बघा, थोडे 5 मिनिटं घेते की आपल्या जीवनामध्ये आईचं किती महत्त्व असतं महाराज, नाही का? हे आपण कीर्तनातून किंवा कुठल्याही गोष्टीतून आपण सांगू शकत नाही, कारण का आई ही आईच असते महाराज, नाही का? आईची जागा आपल्या जीवनामध्ये कोणीच घेऊ शकत नाही. आपले आई वडील जे असतात ना महाराज, ते आपल्यासाठी फार कष्ट करतात. आणि बघा, या ठिकाणी एक नारदीय गादी आहे, नाही का? आणि या गादीवरून फक्त आणि फक्त भगवंताचेच गुणगान आपण या ठिकाणी गायले पाहिजे. परंतु आपल्या असणाऱ्या भारतामध्ये आता अशी वेळ आली आहे की आम्हालाही त्या ठिकाणी सांगावं लागतंय, नाही का, की आई वडिलांची सेवा करा. कारण कुठल्याच देशामध्ये त्या ठिकाणी एवढे वृद्धाश्रम नसतील, एवढे वृद्धाश्रम आपल्या भारतामध्ये, बरं का? फार त्या ठिकाणी म्हणजे अतिशय दुर्दैवी बाब आहे. बघा, श्रावण बाळ, नाही का, श्रावण बाळाचा हा देश आहे. या असणाऱ्या भारत देशामध्ये श्रावण बाळासारखा महान त्या ठिकाणी साधू होऊन गेला, नाही का? जो आपल्या आई वडिलांना कावड म्हणजे कावडीमध्ये बसून काशीची त्या ठिकाणी काशी यात्रा घडवण्यासाठी जो चाललेला होता, त्या असणाऱ्या श्रावण बाळाच्या या देशामध्ये आपण त्या ठिकाणी जन्माला आलेलो आहे. त्यामुळे बघा, नीट विचार करा की आपल्याकडे सर्व आहे, नाही का? संपत्ती आहे, प्रतिष्ठा आहे, मान आहे, परंतु आपल्या आई वडिलांना आपण सुख देऊ शकत नाही. तर मला असं वाटतं त्याच्या एवढा गरीब या जगामध्ये दुसरा कोणीच नाही. विठ्ठल विठ्ठल बघा, जीवनामध्ये आई वडील यांची जागा आपल्या जीवनामध्ये कोणीच घेऊ शकत नाही, बरं का? आणि त्यांचे आपल्यावरती एवढे उपकार असतात महाराज, एवढे उपकार असतात, ऐका, की आपण आपल्या असणाऱ्या शरीराची कातडी काढून जरी त्यांच्या पायामध्ये जोडे करून जरी घातले तरी ते उपकार फिटू शकत नाही, नाही का? बघा, एका कवीने अतिशय सुंदर त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आई तुझ्या मूर्ती वाणी हो, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार दिला
कुठल्याही पद्धतीने उपकार फेडण्याचा प्रयत्न केला तरी फिटू शकत नाही, नाही का? एवढे उपकार महाराज त्या मातेच्या आपल्यावरती आहे, नाही का? फार उपकार आहे. एका गाण्यामध्ये सुंदर वर्णन आलेले आहे का. आज त्या ठिकाणी ताईंच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन आहे, म्हणून जरा त्यांच्यावरतीच थोडंसं बोलते. तो कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ. ये जो दुनिया है ये बन है कांटों को, तू फुलवारी है. ओ किती सुंदर आहे, नाही का? किती सुशील आहे, ते वर्णन या असणाऱ्या गाण्यामध्ये आलेलं आहे. अशी असणारी माता माऊली, तिचं वर्णनही आपण करू शकत नाही, नाही का? बघा, या असणाऱ्या कीर्तनाच्या माध्यमातून मला असं वाटतं तुम्ही काहीही न घेतलं तरी चालेल, परंतु जात असताना त्या ठिकाणी एकच करावं की काय, फक्त आपल्या घरामध्ये जर आपले आई वडील असतील तर त्यांची सेवा करा बरं का महाराज. कारण का, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासे, नाही का? आपल्या जीवनामध्ये जर आपण आई वडिलांची जर सेवा केली तर आपल्याला सगळं तीर्थ केल्याचे पुण्य त्या ठिकाणी काय होत असते, घरात मिळत असते बरं का. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासे. आपल्या मायबापाच्या चरणामध्येच काय आहे, काशीसारखं त्या ठिकाणी पुण्य आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय करा, आई वडिलांची सेवा त्या ठिकाणी करा. बघा, कधी कधी मनामध्ये प्रश्न येतो, प्रश्न पडतो त्या ठिकाणी की आई काय सांगू का. मनामध्ये प्रश्न येतो की तुला कशाची उपमा देऊ, माय तुला कशाची उपमा देऊ. कारण का, माय या शब्दातच त्या ठिकाणी माय आहे, नाही का? कधी वाटलं की तुला त्या समुद्राची उपमा दिली पाहिजे, कधी वाटलं की तुला त्या समुद्राची उपमा दिली पाहिजे, परंतु विचार केला आणि मग लक्षात आलं की काय, तो असणारा समुद्र, त्याच्यामध्ये त्या असणाऱ्या गटारीचं घाण पाणी असू द्या किंवा नदीचं गोदावरी, गंगा, तापी, त्या असणाऱ्या नदीचं पवित्र पाणी असू द्या, तरी तो काय करतो, आपल्यामध्ये सामावून घेतो. तसं तू माय, तुझा त्या ठिकाणी मुलगा दारुडा असू द्या किंवा कीर्तनकार असू द्या, तू सर्वांचे अपराध काय करते, आपल्या पोटामध्ये सामावते. पुन्हा विचार केला आणि लक्षात आलं की माय त्या समुद्रापेक्षाही तू श्रेष्ठ आहे. तो समुद्र तुझ्या पुढे लहान पडतोय, तो समुद्र तुझ्या पुढे लहान पडतोय. कारण का, त्या समुद्राने आपल्यामध्ये साठवलेलं पाणी
सर्व काय केलेलं आहे, खारं केलेलं आहे नाही का. परंतु तू आम्हाला एवढं लहानचं मोठं केलं, तू आम्हाला अमृताहून गोड पानं तू त्या ठिकाणी पाजला, म्हणून त्या समुद्रापेक्षा श्रेष्ठ तू आहे. पुन्हा विचार केला की तुला सूर्याची उपमा द्यावी, की तुला सूर्याची उपमा द्यावी. मग कारण का तो असणारा सूर्य त्या असणाऱ्या अंधाऱ्या रात्रीचा नाश करतो आणि उजेडाचा मार्ग त्या ठिकाणी दाखवत असतो. तसं माय तू आमच्या जीवनातला अंधार रूपी अज्ञानाचा नाश केला, आधी ज्ञानरूपी उजेडाचा त्या ठिकाणी मार्ग आम्हाला दाखवला. परंतु विचार केला आणि लक्षात आलं की तो असणारा सूर्य दुपारी एवढा तापला, एवढा तापला, एवढा तापला की उन्हातल्या असणाऱ्या लोकांना सावलीत यावं लागलं. किती तापला? एवढा तापला, एवढा तापला की उन्हात असणाऱ्या लोकांना काय व्हावं लागलं, सावलीत यावं लागलं. माय तू एवढी 85 वर्षाची झाली तरीही आमच्यावरती एवढी कधी तापली नाही. म्हणून विचार केला की या सूर्यापेक्षा श्रेष्ठ तू आहे. पुन्हा वाटलं की तुला गुलाबाच्या फुलाची उपमा द्यावी नाही का. कारण का त्या गुलाबाला जसा सुगंध आहे, त्याचा रंग जसा हवासा आहे ना, तसं माय तुझं कर्तृत्व आहे ग. त्या गुलाबाच्या फुलाला सुगंध आहे, तसा तुझ्या सत्कर्माला सुगंध आहे. त्या असणाऱ्या गुलाबाचं फूल जसं आपल्याला हवंसं वाटतं, तशी तू दिवसभर घरामध्ये राबत असते आणि असं वाटतं प्रत्येकाला तू त्या ठिकाणी हवीशी असते. त्या ठिकाणी तू सर्वांसोबत मन मिळाऊपणा दाखवत असते. म्हणून वाटलं की तुला त्या गुलाबाच्या फुलाची उपमा देऊनच टाकूया. पुन्हा विचार केला आणि लक्षात आलं त्या गुलाबाच्या फुलाला सुद्धा काय आहे, काटे आहे नाही का. माय त्या गुलाबाच्या फुलाच्या काट्या विरहित जीवन जगणारी तू आहेस, म्हणून त्या गुलाबाच्या फुलापेक्षा सुद्धा तू श्रेष्ठ आहे. विठ्ठल बघा, अशी असणारी माता, हिला कशाची ही उपमा दिली तरी ती सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, ओ माँ सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है, माँ देती है, माँ देती है दुआ, माँ देती है, ओ माँ देती है,
माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ देती है दुआ दुआ, सबसे बड़ी है माँ भगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ भगले, सबसे बड़ी है माँ। अतिशय सुंदर प्रमाण महाराजांनी दिला नाही का, सबसे बडी हे माँ. या जगामध्ये त्या आईशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही, नाही का. बघा, जीवनातला पहिला गुरु जर कोण असेल तर ती आपली माता माऊली आहे. म्हणून बघा, लक्षात ठेवा, एकच सांगेन की आपल्या असणाऱ्या आईवडिलांची एवढी सेवा करा महाराज, एवढी सेवा करा की जाता जाता त्यांनी फार असा चांगला आशीर्वाद दिला पाहिजे, नाही का. जसा या कुटुंबावरती आहे, नाही का, डेरले परिवारावरती. वैकुंठवासी हरिभक्तपरायण बाजीराव अण्णा डेरले अतिशय प्रसिद्ध, नाही का महाराज. म्हणजे या असणाऱ्या परिसरामध्ये ज्यांच्या भजनासाठी लांबून लोक यायचं असं मला कळलं. अण्णांचं त्या ठिकाणी अतिशय म्हणजे वारकरी घराणं, नाही का. आणि अण्णांचीच कृपा या असणाऱ्या समस्त डेरले परिवारावरती आहे. त्याचा परिणाम शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, नाही का. त्याचा परिणाम त्यांची जी काही पुढची पिढी आहे किंवा त्यांचा जो काही परिवार आहे, अण्णांचा जो काही परिवार आहे, तो सुद्धा कसा आहे, वारकरीच आहे, नाही का. म्हणून बघा, जीवनामध्ये आई वडिलांचा आशीर्वादसुद्धा फार त्या ठिकाणी काम येत असतो. म्हणून अधिक वेळ घेत नाही, कारण उशीर त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून आपले असणारी जी काही माता आहे तिची त्या ठिकाणी सेवा करा. कारण बघा, शास्त्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, आपण काय म्हणत असतो, आचार्य देव भव, अतिथी देव भव, आणि मग मातृ पितृ देव भव. बघा, शास्त्र सांगतं घरी आलेले आचार्य म्हणजे त्यांना काय म्हणायचं, देव म्हणायचं. घरी आलेले अतिथी पाहुणे त्यांना काय म्हणायचं, देव म्हणायचं. आणि त्याचप्रमाणे मातृपितृ म्हणजे आपल्या असणारे आई वडील, त्यांचीसुद्धा देव म्हणूनच काय करायची, पूजा करायची. त्यांना फक्त देव म्हणायचं नाही, तर त्यांची देव म्हणून तेवढी काय करायची, सेवा करायची, पूजा करायची. बघा, आपल्या असणाऱ्या संत महात्म्यांनी सुद्धा आपल्या मातेला फार त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. आता सांगायला एवढा वेळ नाही, परंतु तुकाराम महाराज त्या ठिकाणी म्हणतात, धन्य माता पिता तयाची. अगोदर त्या ठिकाणी मातेला प्राधान्य दिलं आणि नंतर पित्याला प्राधान्य दिलं. म्हणून बघा, आपल्या जीवनामध्ये आपले असणारे जे काही अभंगामध्ये येऊ आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल बघा, या ठिकाणी सांगितलं की आपल्याला सर्वांना एक दिवस या ठिकाणून निघून जायचं आहे, नाही का. बरोबर आहे की नाही. कोणीच या ठिकाणी राहण्यासाठी आलेला नाही. मग जीवनामध्ये काय करा, कर्म करा, नाही का. कर्मसुद्धा कसे करा, चांगले करा. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं महाराज, फार असा अट्टहास केला बरं का. कशासाठी हो, भजनासाठी. कारण का, त्यांना त्यांचा शेवटचा दिवस गोड करायचा होता, नाही का. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, यासाठी केला विसावा, हाताने शिवतीने पावलो विसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, हाताने शिवतीने पावलो विसावा, हाताने शिवतीने पावलो विसावा, पावलो विसावा, पावलो विसावा. तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये अट्टहास केला. कशासाठी हो, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. कशासाठी, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी, नाही का. एवढंच नाही महाराज, तर तुकोबरायांनी काय केलं, आपल्या असणाऱ्या संसारावरती सुद्धा काय केलेलं आहे, पाणी त्या ठिकाणी सोडलेलं आहे. वाढता पुण्य धर्म केला,
तुकोबराचे नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं, जीवन जगत असताना आपल्या संसारावरती सुद्धा काय केलं, पाणी सोडलं. नव्हे तर त्याला आवळ्या एवढं शून्य करून ठेवलं. मग आता मी म्हणणार नाही की आपणही संसारावरती पाणी आपल्याला सोडूनही चालणार नाही, कारण का आपण संसारिक लोक आहे नाही का महाराज. परंतु संसारामध्ये कामामध्ये काम काही म्हणा, राम राम, आपण काम जरी करत असाल ना त्याच्यामध्ये काय करा, देवाचं नामस्मरण या ठिकाणी घ्या. बघा मग आता जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी त्या ठिकाणी तुकोबरायांना बोलायची नाही का, फार बोलायची की काय या बाबाला काही कामच नाही का, फक्त देवदेव त्या ठिकाणी करतो. त्यावेळेस तुकोबराय आपल्या पत्नीला सुद्धा काय सांगतात की नको चिंता करू, अन्न या वस्त्राची माऊली आमुची पांडुरंग. तुकोबराय सांगतात की अन्न वस्त्राची चिंता करायची नाही, जेवढं आपल्याला प्रारब्धात असेल तेवढं मिळणारच आहे नाही का. त्याच्यासाठी सुद्धा फार सुंदर असा दृष्टांत होता, परंतु आता या ठिकाणी सांगायला काही वेळ नाही. बघा प्रारब्धामध्ये जेवढं आपल्याला आहे तेवढं मिळणारच आहे, परंतु परमार्थ ही एक गोष्ट अशी आहे महाराज, ती प्रयत्नपूर्वकच करावी लागते बरं का, प्रयत्नपूर्वकच करावी लागते. तिथं कोणाचंही काम नाही, कारण का आपल्याला अन्न मान आणि धन ह्या गोष्टी प्रारब्धाने मिळवता येतात किंवा त्या आपल्याकडे येतातही, परंतु परमार्थ ही एक गोष्ट अशी आहे ती प्रयत्नपूर्वक आणि तिच्यासाठी साधनाच या ठिकाणी करावी लागते. मग जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय केलं, साधना केली. बघा मनुष्य जीवनसुद्धा जीवन जगत असताना कोणी त्या ठिकाणी ज्ञान मार्गाने जातो, कोणी भक्ती मार्गाने जातो, कोणी विचार मार्गाने जातो आणि काय करत असतो, आपलं जे काही जीवन आहे त्याचा उद्धार मनुष्य जीव त्या ठिकाणी करत असतो. मग जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा काय केलं, आपली जी काही काया आहे ती असणाऱ्या मरणाच्या ताब्यातून त्यांनी काय केलेलं आहे, सोडवलेलं आहे. या जन्म मरणाच्या चक्रव्यूहातून जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं, आपली काया सोडवली. हेच तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरण. मरणहाती सुटली काया, 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 मरणहाती सुटली काया. विचारा ये निश्चय, विचारा ये निश्चय, ना सोनिया गिनी कंदी, ना सोनिया गिनी कंदी, ना सोनिया गिनी कंदी, ना सोनिया गिनी कंदी. विचारे निश्चये, विचारे निश्चये, ना सोनिया गेली खंती, 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 ना सोनिया गेली खंती. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय, नासो निया गेली खंती. जगद्गुरु तुकोबरायांनी काय केलं, आपलं जे काही मरण आहे ना महाराज, ते या असणाऱ्या आपली जी काही काया आहे ते या मरणाच्या ताब्यातून सोडवलं. कसं सोडवलं, तुकोबरायांनी काय केलं,
जीवनामध्ये अहोरात्र त्या ठिकाणी काय केलं महाराज, भजन केलं. बरोबर आहे की नाही, भजन केलं. तुकोबरायांनी त्या ठिकाणी ऊन बघितलं नाही, पाऊस बघितला नाही, नाही का. त्या असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये अखंड साधना केली, अखंड साधना केली. आणि त्या साधनेद्वारे म्हणजेच त्या असणाऱ्या भजनाद्वारे तुकोबरायांनी काय केलं, आपली जी काही काया आहे म्हणजे आपलं जे काही शरीर आहे ते या मरणाच्या ताब्यातून सोडवलं आहे. मग आता आपण सुद्धा भजन करू. नाही आपलं म्हणजे मरणाच्या ताब्यातून तर आपली काया काही सुटणार नाही, परंतु थोडं का होईना आपण भजन करू. म्हणजे तेवढंच काहीतरी आपल्या बँकेमध्ये तेवढंच आपले काही बॅलन्स जमा राहील, नाही का. विठोबा हो